गोविंदा गोविंदा. सकाळी सकाळी असं असते आमच्या इथं. म्हणजे ताई, आई आणि दादा जार वगैरे भरत होते. त्यांना ऑर्डर आलती आणि त्यांनी त्यांच्या कामातच बिझी होते आणि मी नेमकंच बाहेर आलते आणि त्यांनी त्यांची तयारी करत होते दुकानाची. आणि श्रीजा उठलं की TV बघत होती. आणि मग दुपारी आमचं ठरलं की औंढ्याला जायचं सर्वांनी. अभिषेक करायचा होता आम्हाला. आणि मग सगळं दुकान ते परत आवरलं आणि लगेच निघालो आम्ही, म्हणजे सगळेजणं. आणि त्याच्यानंतर औंढ्याला गेलो. तर गर्दा वगैरे नव्हता जास्त आणि पायी थोडंसं दूरच पार्किंग होती, तर पायीच जावं लागत होतं. आणि हे अहिल्याबाई होलकरचा पुतळा आहे आणि मला वाटते 8वे ज्योतिर्लिंग आहे औंढ्याचं. त्याच्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ बसलो, मग पास काढली आणि कसा अभिषेक करायचा होता म्हणून मग वेगळी लाईन होती आमची. आणि मस्त असं कोरीव काम केलेलं आहे मंदिरावर. तुम्ही कधी गेलात तर नक्की पहा. आणि जवळच आहे ना, औंढा हिंगोली जिल्ह्यातच आहे, त्याच्यामुळं शक्यतो सर्वांचं जाणं होतच असेल. आणि भरपूर गर्दा होता, आतमध्ये गेल्यावर कळत होतं. आणि कसं आमचा अभिषेक वगैरे खूप छान झाला. निघलो आम्ही मंदिराच्या बाहेर. मग येत होतं तर फोटोग्राफर वगैरे आम्हाला भेटले. आणि हे आहेत आपले पूर्वज जे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी पूजा वगैरे करतात वाटतं हे वासुदेव. तर मग लेकरांनी पैसे वगैरे देऊन काहीतरी पूजा वगैरे केली आणि मग फोटोशूट होते सुरू आमचे फोटोग्राफरच्या हाताने. आणि ताई दादांनी फोटो काढले, आम्ही पण काढले. आणि किती सुंदर काम आहे हे मंदिरावर. म्हणजे क्वचितच मंदिरं असे राहिलेले आहेत ज्याच्यावर असे कामं वगैरे केलेले आहेत. आणि कसं पावसामुळं थोडंसं कमी कमी होतच जात आहे. आणि लेकरं फिरत होते तिथं, छोटी छोटी मंदिरं आहेत तर. आणि त्यांना चला चला म्हणून आवाज देत होते, म्हणत होते मम्मा बघू दे. मग बघत होते. मग त्यांची आजी ते सगळेच निघाले. मग मी पण निघाले लेकरांना घेऊन. आणि हे दिवे वगैरे लावायचं आहे वाटतं. छान दिसत होतं पण चिकटच लागत होतं ते तेलामुळं. मग घरी निघालो आम्ही. अंधारच झाला आम्हाला घरी पोहोचायला. आणि घरी गेल्यावर आमचे जेवढे सकाळी कॅन गेलत्या तेवढ्या वापस आलत्या. आणि घरी कोणीच नव्हतं, शेजाऱ्यांनी घेतल्या होत्या. म्हणजे आमच्या दादांनी वगैरे फोन लावला. आणि नेक्स्ट डे किती छान दुकान दिसत आहे आमचं, म्हणून मी तुम्हाला जस्ट छोटासा व्हिडिओ दाखवते आहे. आणि खूप करमतं आमच्या इथं. असं गेलं की कोणी ना कोणी येतं, बोलतं. आणि भरपूर प्रगती केली दादांनी थोडं थोडं करत करत. आणि छान वाटतं कसं शून्यापासून सर्व काही करायचं म्हणल्यावर. आणि सर्व म्हणजे दोन्ही भाऊ दोन्ही बहिणी सर्वांनी खूप मेहनतीने सगळं काही केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मला थोडासा दम लागतोय कंटिन्यू बोलतीये म्हणून. आणि छान वाटत आहे ना, म्हणजे करमतं आमच्या इथं. कधी गेलात तरी सर्वजण बोलतेत येतेत बसतेत. आणि श्रीजाला उठलं की चावली होती डोळ्याला मुंगी आणि डोळा सुजला होता तिचा. मग आम्ही दुपारी लगेच निघालो, म्हणजे लवकरच निघालतो 10च्या आधी. आणि सगळ्यांनी आम्हाला म्हणजे सोडलं. आणि मी थोड्या वेळ गाडी घेतली यांच्याकडून, म्हणलं माझी पण थोडीशी प्रॅक्टिस होती. मग यांनी म्हणले चलो. मग त्याच्यानंतर आम्हाला डायरेक्ट जायचं होतं स्कूलमध्ये, कारण पोरींचा कालच रिझल्ट लागला होता. आणि काल आम्ही हिंगोलीला असल्यामुळं आम्हाला काही रिझल्ट घेणंच झालं नाही. मग छान असे पर्सेंटेज पडले. मग बाहेरच नाश्ता केला आणि एंड ऑफ द डे बाय, भेटू नंतर.